हॅलो फ्रेंड, आज क्लासचा आहे सेकंड डे. तर सेकंड डेमध्ये आपण सगळ्यात फर्स्ट जर तुम्ही हेअर आर्टिस्ट होणार आहात तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला हेअरचं नॉलेज असलं पाहिजे. हेअरच्या सेक्शनला काय बोलतात, हेअरच्या सेक्शनची नावं काय असतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याला हा प्रोफाईल सेक्शन जो आहे तो फ्रंटपासून बॅकपर्यंत स्ट्रेट लाईन आहे. हा झाला रेडियल सेक्शन. क्लासिक 4 सेक्शन बोलतात. हे 2 सेक्शन आणि त्यानंतर त्याला हे 2 सेक्शन. व्हर्टिकल सेक्शन आपला हा झाला सेक्शन. हॉरिझॉन्टल सेक्शनला बोलतात डायगनल फॉरवर्ड सेक्शन, डायगनल बॅकवर्ड सेक्शन असं बोलतात. बॉक्स सेक्शन, सी सेक्शन. टोटली 8 सेक्शन होते. तुम्हाला मी इझी वेने दाखवलेले आहेत. आता कोणतंही कन्फ्युजन नसणार तुम्हाला सेक्शन घेताना. आज आपण जी हेअरस्टाईल शिकणार आहोत ना, ती क्विक आणि इझी हेअरस्टाईल आहे की ती अशी 5 मिनिटात तयार होईल. आणि त्या हेअरस्टाईलचं नाव आहे क्विक इझी फ्रेंच बन. जसे की आपण फर्स्ट सेक्शनला शिकलो होतं की फर्स्ट डेला की ही पोनीटेल कशी टाय करायची, त्याचनुसार मी ही पोनीटेल टाय केलेली आहे. त्यानंतर एवढं सेक्शन ठेवून थोडंसं सेक्शनला खाली एक रबर लावून घ्यायचा. राऊंड करायचे रबरचे 3 ब्रेड्स काढायच्या आणि त्याची एक छोटी बाजू घ्यायची, त्याची एक पेनी घालून घ्यायची, करायची बॉब पिन आतमध्ये टाकायची. सेम दुसऱ्या साईडने बॉब पिन, सेम दुसऱ्या साईडने बॉब पिन आतमध्ये टाकून त्याला टक करून घ्यायचं. ही वेणी अशी फोल्ड करायची, या राऊंडमध्ये टाकायचं आणि परत एक राऊंड घ्यायचा आणि हा सेक्शन होल्ड करायचं. होल्ड केल्यानंतर मोठी यू पिन घ्यायची. यू पिनने ह्या केसाला आतमधून टक करायचं. सेकंड यू पिन घ्यायची, त्या हेअर्सला वरच्या टक करून घ्यायचं. फ्रेंच बन तयार होतं. ज्या डायरेक्शनला जे तुमचे हेअर्स निघालेले आहे डायरेक्शनला तुम्ही तुमचे हेअर्स क्लीन करून घ्यायचे. आधी ही हेअरस्टाईल आवडली असेल सेकंड डेची तर मला लवकर कमेंट करून सांगा ही हेअरस्टाईल कशी होती.